राम राम मंडळी, राम राम सर्वांना. गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्यानिमित्त कारखान्याला होती सुट्टी. मग काय, तुमचा भाव आला गाडी सर्व्हिसिंग करण्यासाठी थेट माजलगाव येथील होंडा शोरूम मध्ये. सुरुवातीचा 1 तास फिटर लोकांना सांगण्यातच गेलं की बाबा गाडी सर्व्हिसिंग करायची, पण इथं ऐकायलाच कुणी तयार नाही. शेवटी एका फिटरनं गाडी खोलायला घेतली आणि त्यांनी सांगितलं की एअर फिल्टर गेले. मग काय, त्याला म्हणलं टाक बाबा नवं. नंतर त्यानं गाडीतील पहिलं ऑइल काढलं आणि नवीन ऑइल टाकायला सुरुवात केली. ऑइल टाकणं झाल्यावर त्यांनी मला ऑइलची लेवल किती आली ती चेक करून दाखवलं. एवढी 2 कामं केली की फिटर लोकांनी केली की दुपारची सुट्टी जेवणासाठी. एकट्याला बोर होऊ नये म्हणून आपण घेऊन आलो होतो अशोक भाऊला, पण इथं तर आम्ही दोघं पण बोर झालो. गाडीची खोपडी व्हायब्रेट होती म्हणून फिटरला गाडीची खोपडी खोलायला सांगितली. खोपडीमध्ये दिमाग आहे का नाही ते चेक करून घेतलं, पण दिमाग काही सापडला नाही. बॅग वगैरे अडकण्यासाठी गाडीला एक नवीन कडी टाकून देखील घेतली. मग काय, शेवटी फिटरने गाडी धुण्यासाठी लावली. गाडी धुण्याच्या कामात मामा एवढे परफेक्ट झाले, त्यांनी फक्त 5 मिनिटांमध्ये गाडी धुवून दिली आणि 100च्या स्पीडने गाडीवर कपडा मारून दिला. आपल्या गाडीला काय प्रॉब्लेम वगैरे आहे का नाही चेक करण्यासाठी त्यांनी आपली गाडी लगेच कम्प्युटरला कनेक्ट करून घेतली. गाडीची सर्व्हिसिंग झाली म्हणून फिटरने ऑनलाईन फॉर्म सबमिट करून दिला. गाडीच्या हाफ सर्व्हिसिंगसाठी आमचे निव्वळ 4 ते 5 तास गेले. मग काय, शेवटी गाडी घेऊन आलो बाहेर लगेच. भावांनो, गाडीची हाफ सर्व्हिसिंग करायची असेल तर किती वेळ लागायला पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.